गोलंदाजी 2 षटकाची मॅच. 2 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्या पाहतोय. लॉंग रनअप आपण गोलंदाजाचा पाहतोय. इथे मात्र सरळ बॅटने उडवला, लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय बॅट्समन सागरच्या बॅटमधून आणि या षटकाराने मात्र खातं उघडलं जात आहे मालूक संघाचं. 6 धावा, ला जवाब बॅटिंग. अप्रतिम फटका आपण पाहिला. पुढचा बॉल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा कमलेश. इथे मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु आदित्य पाजने शेवटच्या क्षणाला त्याला थांबवलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू टाकले, 3 चेंडूवरती धावा खर्च केल्या 6. थोडासा फलंदाज मात्र इंजर्ड झाला असं वाटतंय मैदानामध्ये. चला बघा बॅट्समन आपल्याला कसा त्याची दुखापतग्रस्त झालाय थोडासा. मैदानामध्ये आपण पाहतोय सागर ज्या पद्धतीने त्याने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला होता. आतापर्यंत कमलेशने चेंडू टाकले 3, धावा खर्च केल्या 6 आणि 2 षटकाची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण जीटीसी चषक आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्पर्धा जिंकावी. जो संघ हारतो त्याला 1 वर्ष वाट पाहावी लागते, परंतु आपलं आव्हान कायम टिकावं हे प्रत्येक संघाला वाटत असतं आणि त्याच पद्धतीने मैदानामध्ये खेळ राहिलाय सध्याच्या घडीला. आपण पाहतोय मालुगाव संघाचं आतापर्यंत धावा खर्च केल्या 6. गोलंदाजी करत असताना कमलेशने. मजगाव संघ मात्र चांगल्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतंय. आनंदाचं वातावरण त्यांच्या माथ्यामध्ये पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा. जर फलंदाज दुखापतग्रस्त असेल तर त्याला मात्र फलंदाज फिट आहे असं स्वतः सांगतोय आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झालाय. आणि हेच आहे क्रिकेट. कोणाला दारूची नशा, कोणाला प्रेमाची नशा. आम्ही क्रिकेट वेडे, आम्हाला क्रिकेटची नशा. आणि हेच सांगताय मैदानामध्ये सागर, कारण क्रिकेट आमच्या नसा नसात भिनलाय. त्याच्यामुळे मैदानामध्ये तो सजासजी मैदान सोडणार नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमलेश. इथे मात्र ओव्हर द विकेट टाकलेला आहे चेंडू. त्याला मात्र घोषांकित रिझनच्या दिशेने खेळून काढलाय. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 4 चेंडू 7 धावा. आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड पाहतोय. गडी गमावलेला नाहीये. सलामीची जोडी सुरक्षित आहे मालुगाव संघाची. टॉस जिंकलाय गणेश प्रतिष्ठान संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य आहे. 1 षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला कमबॅक केलंय ते म्हणजे कमलेश या गोलंदाजाने. 4 चेंडू 7 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय कमलेश. स्टेप आउट झालाय फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळेल. बॉल अप इन द एअर, डाऊन इन टू द क्राऊड. दॅट इज अ ह्यूज 6. आणि आता मालुकोले सुद्धा म्हणत असतील या जीटीसी चषकाची चर्चा झाली आहे रत्नागिरी ते चिपळूण. या जीटीसी चषकाची चर्चा झाली आहे रत्नागिरी ते चिपळूण आणि मालुकोले सुद्धा म्हणत असेल सागर बाबा मार आता उचलून. आणि षटकार आलाय. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. ला जवाब बॅटिंग. थोडासा मागडं ठरलाय मी तर म्हणेल गोलंदाज. आपण पाहिलं कमलेश 5 चेंडूवरती धावा खर्च केल्यात 13 धावा. सलामीची जोडी आदित्यला अजून सुद्धा संधी मिळालेली नाहीये. सागर पहा, असं म्हणतात ना, वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. वाघ जरी जखमी झाला ना तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा घेऊन येतो. तोच दशत आणि तीच दाराना. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने केला. चेंडू हवेमध्ये आहे. इथे काय घडतंय मैदानामध्ये. झेल घेण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडासा हलगर्जीपणा दाखवला आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं. 2 धावा पळून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं ना जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जीटीसीचे खजिनदार दीपक आरेकर सर यांचं सुद्धा खूप मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. अहोरात्र मेहनत केली आहे.
आणि त्यांच्या या सर्वांच्या मेहनतीमुळेची स्पर्धा आज यशस्वी होताना आपण पाहतोय. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक सदस्याने आणि फलंदाज रिटर्न हार्टने मात्र इथं मैदानातून परतत असताना त्याला थोडीशी दुखापत झाली होती. त्याच्यामुळे तो सांगतो की मी अनफिट आहे, मी थोडासा मैदानामधून परतत आहे. माझ्या जागी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजे अजय मांडव. 6 चेंडू पहिलाच टाकले. कमलेश थोडासा मागडा ठरला, धावा खर्च केल्या 15 आणि सलामीची जोडी सुरक्षित आहे. 6 चेंडू 15 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. आणि आरेकर सर आपण जर पाहिलं ना सकाळपासून स्कोर बनत नव्हता, परंतु सध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं ना आधीच्या सामन्यामध्ये 17 धावा तब्बल जोडल्या आणि ह्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आता मात्र थोडासा उपयुक्त असं अजय मांडवकर नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सतीश बोडके संघाच्या वतीनं पहिलं, दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. चला स्पीडअप करा, जे काय असेल ते निर्णय घ्या आणि लवकरात लवकर स्पीडअप करा. सतीश मोडके गोलंदाजी मार्क वरती. गणेश प्रतिष्ठान संघाचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ दमदार राहिलाय, ला जवाब खेळ राहिलाय आणि तो खेळतोय आणि तो सांगतो मी खेळणार माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. मी खेळतोय माझ्या गावाच्या नावासाठी आणि हेच सांगताना मैदानामध्ये आपण पाहतोय सागर. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदित्य पाजने. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू त्याला सिंगल मध्ये कन्व्हर्ट केलाय. सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 16 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील की इथे मात्र थांबवलं जाईल. आधीच्या सामन्यामध्ये ते सुद्धा तेच चित्र होतं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 17, परंतु तदनंतरच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4. तशीच गोलंदाजी करावी लागेल, तसाच कमबॅक करावा लागेल, कारण आपण पाहिलं धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजांची दमछाक झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र सरळ बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने केलेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या आता जर विचार केला ना 18 या आकड्यावरती. अजूनही गडी गमावलेला नाहीये. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं ना सद्यस्थितीमध्ये दमदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मालुगाव संघ. 2 चेंडू झालेत, 18 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सतीश मोडके. इथे मात्र बीट केलंय फलंदाजाला, निर्धाव चेंडू आलाय. चांगला कमबॅक मित्र म्हणेन. सागर थोडासा झगडतोय, सागर थोडासा आपल्याला पाहतोय दुखापतग्रस्त आहे, तरी सुद्धा खेळतोय. त्याला माहिती आहे माझ्या बॅट मधून धावा आली आहेत आणि माझ्या मैदानामध्ये उभं राहणं माझ्या संघासाठी खूप महत्वाचं आहे, कारण तो चांगल्या फॉर्मामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 चेंडू आपण पाहिलं टाकले, धावा खर्च केल्या 3. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाजी मार्क होती सतीश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये केला, लॉफ्ट केला, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र इथे थांबली आहे आता फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती. 18 धावा आपण पाहतोय. एकदा जोरदार डाला झाला पाहिजे मित्रांनो सागरसाठी. ला जवाब खेळ त्याचा आपण पाहिला. 2 दमदार उतुंग षटकार त्याच्या बॅट मधून पाहिल्या. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. रात्र नाही स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात असावी नेहमी जिंकण्याची आशा, नशीब बदलेल ना बदलेल परंतु वेळ ही मात्र नक्की बदलते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सतीश मोडके. चांगलं कमबॅक, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजयला मात्र चेंडू समजलेलाच नाहीये आणि एसटी रक्षकाची त्याला पुरेपूर साथ मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि स्कोरबोर्ड जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती. 5 चेंडू टाकल्यात, 18 धावा फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी, इकॉनॉमिकली गोलंदाजी आपण पाहतोय सतीश मोडके या गोलंदाजाची. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या षटकामधील. ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सरळ बॅटने हवेमध्ये लॉफ्ट केलाय, बॉल अप इन दी एअर आणि चांगला झेल, ला जवाब झेल. लतेश मोडकेने हा टिपलाय झेल आणि संपलाय अजय मांडवकर या फलंदाजाचा खेळ. दुसरा विकेट डाऊन दी ग्राउंड आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये
मालुगाव संघाने धावा जोडल्यात त्या म्हणजे 18, येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे 19 धावांची. 12 बॉल 19 धावा, 19 धावा 12 बॉल. मालुक जिंकणार की गायमुख जिंकणार? आता मात्र दोन्ही संघांच्या तंबूमध्ये फासण्या फास फूस करणार. काय घडणार, काय बिघडणार? बारा बॉल 19 धावा, 18 धावा, 19 धावांचं लक्ष्य ते म्हणजेच गणेश प्रतिष्ठान संघाला. 12 बॉल 18 धावा. VRC आणि वाशी हवेली प्लीज आपण टॉस साठी या. कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी यावं. वाशी हवेली संघ आणि वाशी हवेली आणि गायमुख VRC टॉस साठी या प्लीज. याच्यानंतर आपली मॅच आहे. 12 बॉल 18 धावा, 19 धावांचं लक्ष्य आहे गणेश प्रतिष्ठान संघाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन GTC आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून हा GTC चषक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा हा चषक आपण पाहतोय. दैदिप्यमान सोहळा, भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ, खेळाडू, क्रिकेट रसिक, क्रिकेट वर्ग आणि क्रिकेट संघ, प्रेक्षक, मायबाप वर्ग आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या GTCच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आज सकाळपासून आपण ज्यांचा आवाज ऐकला कॉमेंट्री बॉक्स मध्ये, परेश खोपटकर सर दिघी आणि दिलेश वाघे सर कासेकोल, त्यांची सुद्धा वाणी आपण ऐकली. अप्रतिम अशी वाणी त्यांची. त्यांच्या वाणीमधून आपण पूर्ण दिवसाचं समालोचन ऐकलं. त्या दोघांचंही सुद्धा GTCच्या वतीनं मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण जर पाहिलं VRC आणि वाशी हवेली या दोन कॅप्टनच्या दरम्यान टॉस केला जातोय. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल, बिग मॅच, वाशी हवेली आणि गायमुख, विठ्ठल रखमाई गायमुख. देवेंद्र आणि कमलेश आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 19 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले. सलामीची जोडी गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाजने आपल्याला पाहायला मिळतील. आणि टॉस जिंकलाय VRC संघाने. आणि आपला निर्णय काय असेल राज? चला, 19 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाली सलामीची जोडी. देवेंद्र मोडके आणि कमलेश मोडके. पहिलाच बॉल आपण पाहतोय आदित्य पाजने यांचा. इथे मात्र सरळ बॅटने केलाय, चेंडू अडवलाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं. एक सिंगल धाव जरूर मिळाली आहे. सिंगल धावाने वैयक्तिक कमलेशचं आणि एका आपल्या संघाचं सुद्धा खातं उघडलं जातं एका धाव्याने. 11 चेंडू 17 धावा, 11 चेंडू 17 धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये गणेश प्रतिष्ठान संघाला आणि मालुगाव संघाला मात्र ते थांबवायचे आहेत, रोखायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाजी मार्कवरती, उडतं विकेट आपण पाहतो आदित्य पाजने आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल आणि यस, इट इज अ वाईड बॉल. एक धाव जरूर मिळेल ती म्हणजे गणेश प्रतिष्ठान संघाला. 2 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. स्कोरबोर्ड वरती आपल्याला जरूर 2 धावा पाहायला मिळत आहेत. 19 धावांचं लक्ष. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदित्य पाजने. इथे मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बीट झाला. फलंदाज निर्धाव चेंडू जरूर आपण पाहिला आणि 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. दोन चेंडू आतापर्यंत टाकले, 2 चेंडूवरती धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 2 धावा. 19 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी संत गतीने होते ना पाहतोय. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झालाय शॉर्ट मिड ऑनला, तिथे चेंडू अडवला गेला. फक्त सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेने मात्र संघाच्या धावसंख्येला 11 जाऊन पोहोचले. 3 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आदित्यची. प्रथम फलंदाजी करत मालुक संघाने तब्बल 15 धावा कुठल्या होत्या आणि त्याला उत्तर देत असताना आतापर्यंत फक्त 3 धावा केल्यात. एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर आक्रमकता पाहिली आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा पाठलाग करताना संयम पाहतोय. पुढचा बॉल कमलेश आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केलाय, तिथे धावचीची संधी आहे आणि काय घडेल मैदानामध्ये? पंचांकडे धाव मागितली जाते आणि फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड.
पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. काय घडलंय मैदानामध्ये? ज्याच्याकडून आशा होत्या, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. कमलेस मात्र डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर राहिली आहे, ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. येणारे आता चेंडू शिल्लक राहिले आहेत 7 आणि जिंकण्यासाठी आता गरज राहिली आहे ती म्हणजे 16 धावांची. 7 चेंडू 16 धावा. 12-19चं समीकरण 7-16 वरती येऊन थांबलंय. म्हणजेच काय, गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आदित्य पाजने या गोलंदाजाची लाजवाब गोलंदाजी, इकॉनॉमिकली गोलंदाजी. आणि पहिल्या सत्राचा जर विचार केला ना, कमलेस थोडासा महागडा ठरला होता. नवीन बॅटर मैदानामध्ये रणजित मोडके आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 3 वरती मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देवेंद्र, त्याच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो आणि मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदित्य पाजने यांचा आपण पाहतोय. इथे मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुंदर असं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला गेलाय. जिथे कदाचित 2 धावा मिळाल्या असत्या, 3 धावा मिळाल्या असत्या, तिथे मिळाली फक्त एक सिंगल धाव. त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, गडी बाद झालाय आणि संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. येणारे चेंडू शिल्लक राहिले 6. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्याच्यामुळे 7 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 7 चेंडू. रणजित मोडके आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळते, ज्याने आधीच्या मॅच मध्ये काय षटकार लगावला होता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. येणारे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 15 धावांची. 6 चेंडू 15 धावा करायच्या आहेत आणि एका बाजूला जर विचार केला त्या रोखायच्या आहेत. या धावा पूर्ण डिपेंड केल्या जातील की त्या पूर्ण केल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. परशित गोलंदाज आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेलाय. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय परशित. इथे मोठा फटका करण्याचा प्रयत्न, टॉपच लागलाय. चेंडू चाललाय घोषांकित रिझर्व्ह मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल धाव. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 5 आकड्यावरती. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला ना, गणेश प्रतिष्ठान संघ कमबॅक करू शकतो, परंतु जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढा प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट सुद्धा होऊ शकतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे मालुगाव संघाची. शॉर्ट पिच बॉल, त्याला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. थोडासा प्रबल झाला, अंदाज चुकला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं. 3 धावा पडून पूर्ण केल्यात आणि या 3 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येला आता आकार आला. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे 11 धावांची. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4 चेंडू. एखादा मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल तो म्हणजे गणेश प्रतिष्ठान संघ, परंतु जेवढे निर्धाव चेंडू खेळांना तेवढा तुमच्यावरती प्रेशर क्रिएट होऊ शकतो. परंतु रणजित मोडके यांच्याकडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. त्यांनी आधीच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने षटकाराची आतिषबाजी केली होती तसा खेळ मात्र या सामन्यामध्ये करावा लागेल. 4 चेंडू 11 धावा. इथे मात्र शॉर्ट टर्म पूल काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय घोषांकित रिझर्व्ह मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 10 या आकड्यावरती. 9 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक राहिले 3, जिंकण्यासाठी गरज राहिली आहे 10 या धावांची. 3 चेंडू 10 धावा. परशी त्यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, धावा खर्च केलेत 5 आणि येणारे 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 10. त्यामुळे गणेश प्रतिष्ठान संघाला इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज, निर्धाव चेंडूची सांगता आणि यष्टीरक्षक पहा अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आहेत. त्याच्यामुळे फलंदाजाला डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळता येत नाहीये, त्याला फुटवर्क करता येत नाहीये, त्याला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करता येत नाहीये, जाग्यावरून हलून सुद्धा दिलं जात. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलाय, पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज राहिली आहे 10 धावांची. 10 धावा 1 चेंडू.
आता मात्र औपचारिकता बाकी राहिली आहे. एखादा खराब चेंडू आला ना तरच मात्र काहीतरी सामन्यामध्ये चित्र वेगळं असू शकेल. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, लॉफ्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज मात्र डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या विकेटचं पतन आणि इथे मात्र मोठा विजय संपादन केलाय तो म्हणजे मालुगाव संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन मालुगाव संघाचं. हार्ड लक बॅड लक मी तर म्हणेन गणेश प्रतिष्ठान संघ. आपण खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि आपण प्रत्येक प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकलेत. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा तर पुढच्या मॅच धावतं वर्णन विश्लेषण ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी सहकारी समालोचक परेशजी कोपटकर सर. दिघी गावाला बिलॉंग करत असताना त्यांना मी विनंती करतो की आपण यावं मायक्रोफोनवरती. थँक्यू. हॅलो. चला टीम मीटिंग नकोय कुठली. थँक्यू सो मच. या कॉम्बॉक्स मधून ऐकत होतात आवाज या जीटीसी कमिटीचे सचिव सन्माननीय आदरणीय आमचे प्रेरणास्थान निश्चितच विशालजी बैकर सरांचा. थँक्यू सो मच विशालजी बैकर सर. टीम मीटिंग नको त्वरित घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर अतिरिक्त खेळाडू दोन्ही ट्विनचा अजित आणि मयूर. अजित स्ट्रायकिंगला पाहता षटक क्रमांक पहिला. बॉलर नेम अनिरुद्ध. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लेडिंग एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगलने श्री गणेशा केलाय. अजित आणि अमरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. हो हो याही वेळी हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू फसलाय. फर्स्ट विकेट डाऊन. सफलता प्राप्त झाली इथं. वाशी हवेली या टीम्सला हादरा क्रमांक पहिला. अजित बॅक टू द डगआउट. विकेश ज्याने गेल्या मॅच मध्ये जी गरज होती मॅचला अर्थात टीम्सला गरज होती मोठ्या फटक्यांची, अगदी त्या क्षणाला एक बहारदार फलंदाजी केली. तो बॅटर इन झाल्या मैदानाच्या आतमध्ये. वाशी हवेली गावचा एक स्टार खेळाडू नाव आहे विकेश डीके. मॅन फ्रॉम तळोजा.
वाशी हवेलीचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मी म्हटलं होतं इथं फटका फसलाय, काय घडलं जायचं मैदानाच्या आतमध्ये, धरणीला दान झालाय. अशा खेळाडूला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये बहारदार फलंदाजी आणि त्याच फलंदाजीवरच्या जोरावरती मॅच देखील विन केली होती विकेशनी. तो मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खेळत असताना एक मिस टाइम स्ट्रोक राहिला होता, परंतु क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन थोडस लांब पाहायला मिळालं. त्यानंतर एक जबरदस्त फटकेबाजी विकेटची देखील पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती अनिरुद्ध पाहत आहे. अनिरुद्धचा हा चेंडू अगदी बराच काही सांगत जाता नसताना चेंडू वरती निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळी चांगला फटका आहे, प्रोटेक्शन आहे, काय घडलं जाईल करणार नाही. चुकी टिपला जाईल, संपवलाय पुन्हा एकदा. विकेटचा पतन, हादरा क्रमांक दुसरा वाशी हवेली या टीम्सला विकेटचा पतन. सेकंड विकेट डाऊन. चुकीची दुरुस्ती. 6 बॉलांचा हा षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल. नो बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे भगवान. भगवान आलाय. मॅच अगदी इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आणि या भगवानसाठी पहिला बॉल या मॅचचा. हॅप ट्रॅकर पुन्हा एकदा सातत्याने गोलंदाजी साकारली. प्रोटेक्शन काय दोन्ही क्षेत्ररक्षण मध्ये थोडेस फंबल झालाय. दोन्ही फलंदाज एकामेकाला धडत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जास्ती दुखापत नाही झाली अर्थात. चांगली शेवटचा बॉल. किती धावा कन्वर्ट केल्या सर? 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 धावा 2 गडींच्या मोबदल्यावरती. षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आले. पहिल्या षटकाराच्या अखेरीस 2 गडींच्या मोबदल्यावरती 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण नेहमीच म्हणतो वेल बेगणेच हाबड्यान त्याची सुरुवात होते. वाशी हवेलीचा अतिरिक्त खेळाडू या आहेत. कितीचा विन आहे ना पहिली. बॉलर नेम विनय सुनील चाचले. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. स्ट्रायकिंगला पाहता स्टार खेळाडू वाशी हवेली टीमचा नाव आहे विकेश डीके. मॅन फ्रॉम वाशी हवेली. याच्याकडे दमखम आहे, याच्याकडे क्षमता आहे. या खेळाडूकडे दमखम आहे. उचलला, फेकून दिला दाढीचा मॅग्निफिजन. पहिल्याच बॉल वरती प्रारंभ शुभारंभ आणि स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच विकेटच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. यानंतर जो विजयी सामना होईल तो मजगाव संघासमोर खेळेल आणि अंतिम सामन्यामध्ये धडक मालूक गावाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी, टीम साठी. मालूक गाव यानंतर होणारी मॅच, या मॅच मधून जो विजय होईल त्या संघाकडून मजगाव संघाकडे सेमीफायनल, पहिला सेमीफायनलचा सामना या जीटीसी चषकामध्ये पाहायला मिळेल. अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हा जीटीसी चषक पाहायला मिळतोय. त्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोण चॅम्पियन ठरेल,
आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, विकेटचा हा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला असता, परंतु थोडासा देशची वरती चेंडू आदळलाय. संघाची धावसंख्या पाहताय 10 धावा. विकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये किती मोठे फटके पाहायला मिळतात विकेटच्या बॅटमधून ते देखील पाहायला खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. राईट मूव्ह द विकेट. नेक्स्ट बॉल विकेटसाठी. विकेटचा हा चांगला स्ट्रोक, मिस टाइम स्ट्रोक राहील. किती यावेळी चुका करताना पाहायला ना, एक मोठा हादरा. गेल्या बॉलवरती मी काय केलं हे महत्वाचं नाही, या बॉलवरती मी विकेट पतन केलाय हे खूप महत्वाचं ठरेल या गोलंदाजीसाठी. विकेटचे पतन हादरा क्रमांक 2 वाशी हवेली टीम्सला. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. विकेटची जागा घेण्यासाठी विशाल, त्याचे छोटे बंधुराज अर्थात बंधुराज आहेत. विकेटचे छोटे बंधुराज विशाल इन झाल्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पाहताय सुनीलचा कौतुकास्पद एक षटकार खाल्लाय, परंतु तदनंतर तिसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन, जो एक हार्ड हिटर ठरू शकला असता टीम VRC गायमुख संघाला, त्याचं विकेटचं पतन केलंय. या मॅच मधून जो विजयी संघ ठरेल तो मजगाव संघासमोर धडक देईल आणि त्या मॅच मधून जो जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. अर्थात या GTC चषकाचा अंतिम सामना कोण खेळेल हे देखील या मॅच मध्ये पाहायला मिळेल. याही वेळेस फटका फसलाय. मिस टाइम शोक झेल धरणीला दान झालाय. किती सर धावा? किती? 2 धावा. थँक्यू सो मच सर. 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 आकडा. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही बॉल बाकी आहेत तुमच्या समोर. 2 चेंडू वरती किती धावा कन्वर्ट केल्या जातील? या सेमीफायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल? येणारे अनेक कालखंड पाहायला मिळाला, अनेक वेळ आहे यासाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. ब्रह्मास्त्र वापरतोय बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं 13 आकडा धाव फलकावरती ऑन स्क्रीन वरती. संपूर्ण दिवसामध्ये फॉर्च्यून इव्हेंटची वाहिनी या समोर जोडले गेलेत. आमच्या कॉम्बॉक्स मधील भावेश म्हात्रे सर, त्याच्या सोबतीनं आमचे प्रतीक दादा गुण तालिकेवरती जोडले गेलेत. लाईव्ह टेलिकास्ट पाहता, क्वालिटी टेलिकास्ट ज्या वाहिनीनं अनेक वर्ष या टेनिस क्रिकेट जगताला दिलं. 2 लाख सबस्क्राईब त्याचे देखील पूर्ण केल्यात. आपण या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या चॅनलला देखील पुढे नेण्याचं काम आपण देखील करायचं आहे या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. समीकरण येऊन पोहोचलाय 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल या 12 चेंडू मध्ये? सेमीफायनल मध्ये मजगाव संघासमोर कुठली मॅच लढत होईल या 12 चेंडू मध्ये हा मॅचचा रिझल्ट देखील लागेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा कंपल्सरी चेसिंग. तोपर्यंत घेतोय रजा. थँक्यू सो मच.
गेम इज ऑन. मॅच ऑन होतोय. अर्थात 12 चेंडू करायचे तुम्हाला, 14 धावा. 14 धावांचं समीकरण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिरुद्ध स्ट्रायकिंगला पाहताय, नॉन स्ट्रायकिंगला राज. आणि षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती नो डाऊट भावेश. गेल्या मॅच मध्ये हरिग्रामचा आहे ना तो विवेक भोपे. मॅच ऑन. अनिरुद्ध आणि राजी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा समीकरण. षटक क्रमांक पहिला नो डाऊट वाशी हवेली संघाचा स्टार गोलंदाज भावेश. वाशी हवेलीची एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये येईन. पहिलाच बॉल. लेट्स प्ले सामना. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर शॉट लढवण्याचा प्रयत्न होता. कावकांना रिजनला एक धाव कन्वर्ट केली. दुसरी धावेसाठी रनअप काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. चित्ताच्या चपळाईचा हरणाचा वेग धारण करून मैदानाच्या आतमध्ये 2 धावा एकवटल्या गेल्या. फॉर्च्यून जबरदस्त. भावेश वाशी हवेलीचे एक्सप्रेस तेज सर्राट भन्नाट वेग. वेगाच्या आग्यांचे नजाकत भरलेला चौकार. 1 बाउंस सीमारेषा पार. अनिरुद्धच्या बॅट मधून दर्जेदार बिग हिट. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. दुसऱ्याच बॉल वरते भावेशच्या अगेन्स्ट ही कलात्मकता. अनिरुद्धची फलंदाजी. प्रकाश झोतातील ही स्पर्धा अगदी डोळ्याची पार न फेडणारी फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये चारी मुंड चित्त करणारी. गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरणारा अनिरुद्ध मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवताना पाहायला मिळतोय. दुसऱ्याच बॉलवरती 1 बाउंस सीमारेषा पार. स्पेअर लेग रिजनला भावेच्या गोलंदाजाला घेतोय अत्याचार. ओव्हर द विकेटचा बॉल. मिस टाइम स्ट्रोक. खराब. या क्षणाला तुम्ही अशी चुका करू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय तुम्ही. झेल नाही तर हा सामना हरलाय. तुम्ही झेल नाही तर ही मॅच सोडलाय मित्रांनो. अजूनही कमबॅक करू शकता. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ आहे. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. अजूनही कमबॅक करण्याचा विश्व विक्रम अर्ध्यात अनेक टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळालं. या बॉलवरती ही फटका फसलाय. याही वेळेस काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चुका चुका चुका. भरपूर चुका. तुम्ही पाहिलं असेल 2003 मध्ये सेमीफायनल गमावली होती पाकिस्तान टीम्सनं. अब्दुल रजाकने झेल सोडला होता सर सचिन रमेश तेंडुलकरचा. तदनंतर सेमीफायनल गमावली होती पाकिस्तान टीमनं. एक उपद्रव देखील पाहायला मिळाले. तर दुसऱ्यांदा जीवनदान अनिरुद्ध या टीम्सला अनिरुद्ध या बॅटरला देखील देण्यात आलाय. संघाची धावसंख्या 10 धावा अजूनही करायच्या तुम्हाला. 8 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. भावेच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय. क्षेत्ररक्षण त्याला साथ देत नाही. ही वाशी हवेलीची एक्सप्रेस जीवनदान आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय. VRC गायमुख संघ सेमीफायनल मध्ये. मजगावणी गायमुख या. मजगावणी गायमुख टॉस साठी या. एक ओव्हरचा सामना होईल. चला या मजगावणी गायमुख अफलातून फटकेबाजी. अनिरुद्धच्या बॅट मधून
सेमीफायनल मध्ये दाखल करणारा हा फटका होता. अर्थात या चॅम्पियन ट्रॉफीवरती चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव अक्षरात कोरलं जातंय हा देखील पाहायला मिळाले. येणारे फक्त 2 सामने आणि या 2 सामन्यामध्ये या चमचमणाऱ्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या चषकावरती या जीटीसी कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री विठोबा भुवड या साहेबांच्या शुभ हस्ते टॉस झाला. पहिला सेमीफायनलचा सामना आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ मजगाव आणि एका तर्फेला लढत देणार पाहायला मिळेल गायमुख. विशाल सर करता एक ओव्हर करूया. एक ओव्हर तसं नाही दोघांनी बोलायचं पार्टनरशिप मध्ये लिंक पण नाही भेटत. चला टॉस जिंकलाय. टॉस कोणी जिंकलाय? मजगाव संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजासाठी इन्व्हाइट केलाय गायमुख या टीम्सला. सेमीफायनल चालू होईल पहिला बॉल पर्यंत. तदनंतर एक टाळ्यांचा गडगडाट या जीटीसी चषकासाठी व्हायलाच पाहिजे. सेमीफायनलचा सामना प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. नो डाऊट अनिरुद्ध आणि त्याच्या सोबतीनं फायटिंग करेल. अनिरुद्ध आणि त्याच्या सोबतीनं गायमुखचे फलंदाज राज आणि अनिरुद्ध. स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल अनिरुद्ध ना अनिरुद्ध आणि नॉन स्ट्रायकिंगला राज. राजच्या बॅट मधून षटकार अनिरुद्धच्या बॅट मधून एक सेमीफायनल मध्ये दाखल करणारा षटकार देखील पाहायला मिळाला अनिरुद्धच्या बॅट मधून. पहिलाच बॉल 10 चेंडूंचा मॅच पहिला सेमीफायनल. दादा दादा राज षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश. पहिलाच बॉल पहिला सेमीफायनलचा. स्ट्रायकिंगला पाहताय अनिरुद्ध. गणपती बाप्पा पहिला सेमीफायनलचा सामना. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल. हो दुसऱ्याच अटेम्प्टला विकेटचं पतन. हादरा क्रमांक पहिला. अनिरुद्धच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन. टीम मीटिंग नको कुठलीही नको. पहिलाच मोठा मासा जाळामध्ये फसवलाय ज्याने षटकार ठोकून अंतिम सामन्यामध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला दाखल केला होता. तो विकेट इथं खूप महत्वाचा ठरला. प्रथमेच्या पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला विकेटचं पतन व्हीआरसी गायमुख टीम संघाला. मजगाव आणि व्हीआरसी ही गायमुख संघ पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल वरती विकेटचं विकेट टेकर गोलंदाजी. दुसराच बॉल
बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल बॅट कट. यस, थँक्यू सो मच सर. 1D दुसऱ्याच बॉल वरती. षटक क्रमांक पहिलेच आहे. 2 बॉल 1 धावा 1 विकेट सफलता प्राप्त झाली. त्यामध्ये मोठा हादरा अगदी प्रथमेशने गोलंदाजीवरती प्राप्त केलाय. जो खेळाडू या मॅच मजगाव टीम साठी हार्ड हिटर ठरू शकला असता तो अर्थात अनिरुद्ध बॅक टू द डगआउट झाला. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सुनील आलाय. हाफ ट्रॅकर बॉल उचलला, फेकून दिलाय. दाढीचा मॅग्निफिसंट फंटास्टिक आउट ऑफ दी पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. संघर्षाचा शंखनाद करणारा बिग हिट. फॉर्च्यून बिग 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 सिक्सर. यानंतरच्या षटकारासाठी सुनील साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी रुपेश चोरगे यांच्याकडून. याही वेळी फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक प्रोटेक्शन आहे. काय घडू जात आहे? घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी षटकार ठोकलाय त्याला जीवनदान दिलंय. आयुष्यामध्ये मी नेहमीच म्हणतो, आयुष्यात तुम्ही जर मुलीचे बाप असाल तुम्ही कन्यादान करा, तुम्ही चालेल. तुम्ही रक्तदान करा तेही चालेल. परंतु क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही कोणाला जीवनदान देऊ नका. एकदा जीवनदान दिला तर तो सांगत असतो. आजच्या दिवसामध्ये तो संघर्ष निर्माण करत असतो. याही विले जीवनदान दिले तर कोणाला? ज्यांनी षटकार ठोकला आता बॅटर राजला. ओ हो बॉल पहा. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं. पहिल्या षटकाराच्या अखेरीस 1 गडीच्या मोबदल्यावरती संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. VRC गायमुख संघाच्या सर्व खेळाडूंना खुशखबर. कुठल्याही फलंदाजाने या दोघांपैकी कुणी षटकार मारू द्या, त्या षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज रुपेशजी चोरगे दादा याचकडून देखील देण्यात येईल. जबरदस्त मॅच. हॅलो, मी विनंती करतो की मनोहर आरेकर साहेब आपण व्यासपीठासमोर यावं. तसेच माहे आंबेकर सर यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठासमोर यावं. हरीशजी पोटले, हरीशजी काप साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यावं. भावेश कांसे आणि किसन पातेरे सर आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. थँक्यू सो मच. हा होता आवाज आमच्या विशालजी सरांचा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती नयन आणि त्याच्या सोबतीनं फायटिंग करतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर साठी नयन आलाय. पहिलाच बॉल 5 चेंडूंचा हा षटक. अर्थात उर्वरित 4 चेंडू कशा धाटण्याचे पाहायला मिळतील. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल या 4 चेंडूमध्ये कुठल्या धाटण्याची फटकेबाजी. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लेडिंग खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा एकवटल्या गेल्या. रनिंग द विकेट पाहता मैदानाच्या आतमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहायला मिळते. प्रत्येक धावासाठी धावोधाव, प्रत्येक धावासाठी जगतो जय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरं नयन राईट मोर द विकेट. स्ट्रायकिंगला पाहताय तुम्ही राजला. हो यावेळी सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू. हार्बर फ्रॉम द बॉडी. ICC नियम क्रमांक 22 निश्चितच पाहायला मिळाले. ICC नियम क्रमांक 22 तुम्ही पाहिलं असेल. 2 ऑक्टोबर 1983 साली ही नियमावली आली. तदनंतर संपूर्ण दिवसामध्ये आडवा बॅटने ऑन साईडला दमखम दाखवणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा आणि या षटकारानं तब्बल प्रतीकजी दादा यांच्याकडून, रुपेशजी दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आणि आपण बहाल केले ते रुपेश दादाने आणि ते आपल्या नावावरती करणारा एकमेव फलंदाज ठरलाय. नाव आहे राज. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार पाहायला मिळेल. जी गरज आहे VRC गायमुख संघाला ते मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवताना पाहायला मिळतोय. नयनच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय. प्रत्येक षटकारासाठी सुनीलजी चाचले या दादांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल सागरजी गोरवळे या दादांकडून
सुनील चाचले या दादांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर षटकार ठोकला तर शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉल वरती षटकार येईल का आणि आपलं 500 रुपयाचा कॅश प्राइज नावावरती करेल काय? निश्चितच स्ट्रोक चांगला आहे, मिस टाइम स्ट्रोक राहिला आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा विआरचे टीम्सला, हादरा क्रमांक दुसरा. थँक्यू सो मच. चला मॅच ऑन कराल त्वरित. अजून एक मॅच खेळवायची आहे. पहिला सेमीफायनलचा सामना. मी सन्माननीय विठोबा बोर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते रुपेश चोरगे यांचा सत्काराने सन्मान करावा. अरेकर प्लीज आपण इकडे समोर या. मी विनंती करेल की विठोबा बोर साहेब सन्माननीय जेटीसी अध्यक्ष आपले माजी अध्यक्ष सुद्धा राहिल्यात. चला स्पीडअप करा बीआरसी. इथे तसेच भावेश हरीश काब यांना सुद्धा विनंती करेल. मी नितीनजी जोरे सर यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. मी दीपक आरेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नितीन जोरे यांचा सत्काराने सन्मान करावा. त्याच्यानंतर सागर गोरिवले आपण सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. सागरजी गोरिवले सर, किसन पातेरे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. भावेश कांसे सर, माही आंबेकर सर आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. मनोहर आरेकर सर यांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. मनोहरजी आरेकर सर आपण व्यासपीठासमोर यावं प्लीज. मनोहर आरेकर सर यांना सागर गोरिवले सर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठासमोर यावं. मी जीटीसीचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आमचे सन्माननीय सल्लागार रुपेशजी चोरगे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावा. मी किसनदादा वतारी उपाध्यक्ष यांना विनंती करतो. उपाध्यक्ष किसनदादा वतारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मनोहर आरेकर सर यांचा सत्काराने सन्मान करावा. झाला कधी झाला? किसन पातेरे यांचा सत्कार. पहिलाच बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अनिरुद्ध मोडके इथे मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला. चेंडू चालला गे जमिनीवरती गरंगळत सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषा लगत तिथे अडवला जातो. मिळेल फक्त एक सिंगल धाव. थँक्यू सो मच विशालजी बैगर सरांचा आवाज. जाऊ मॅचच्या रिझल्टला जिथे क्षेत्ररक्षण समीकरण होतं. 10 चेंडू 20 धावा. प्रत्येकी बॉल वरती 2 धावांची गरज. निश्चितच ज्या टीम्स अर्थात मजगाव संघाला विकास आणि राज ही लढत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला अनिरुद्ध बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला सेमीफायनलचा सामना. दुसरं सत्र जी काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर गोलंदाजी, विकेटचं पतन. हादरा क्रमांक पहिला मजगाव टीम्स संघाला लागला इथं. आता बॅक टू द डगआउट झालाय. बॅटर राज. प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सागरजी गोरवले दादा यांच्याकडून. टीम मीटिंग नकोय, त्वरित सरांना विनंती आहे. सर थँक्यू सो मच. टीम मीटिंग नकोय, त्वरित अजून एक मॅच खेळवायची आहे. प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपये आमचे सागर दादा यांच्याकडून देखील बहाल करण्यात येणार आहे. चला मॅच ऑन आहे. अनिरुद्ध बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला न्यू बॅटर. खोलवट टप्प्याची गोलंदाजी. कार्पेटच्या साईडनं डीप एस्ट कव्हर रिजनला प्रोटेक्शन आहे. थोडंसं पंबल झाले आज क्षणाला. अशा चुक्या भरपूर महागड्या ठरू शकतात. किती धावा कन्वर्ट केल्या जातील? 2 धावा निश्चितच. यस 2 धावा एकवटल्या गेल्या. गणेश दीपक दादा 2 धावा एकवटल्या गेल्या.
3 चेंडू हाताला गेले, 2 धावा खर्ची केल्यात, 3 धावा खर्ची केल्यात, अजूनही करायच्या तुम्हाला 17 धावा. खेळताय गायमुख संघ दोन्ही संघासाठी प्रत्येक षटकासाठी 200 रुपये. यावेळी फटका चांगला आहे, मिस टाइम स्ट्रोक राहिलाय, टिपला जाईल, संपवलाय, नोचा कॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आठवण झालं असेल लगान टीमची. अगदी या क्षणाला असं चित्र पाहायला मिळालं होतं. दोन्ही टीमसाठी खुशखबर आहे, षटकारासाठी आणि हॅट्रिक साठी आमचे सागर दादा यांच्याकडून 2 धावा एकवटल्या गेल्या, एकूण 3 धावा. यस सर, सर 3 धावा ना. सर धावा किती? नो प्लस 3, नो प्लस 2, एकूण 3 धावा एकवटल्या जातील. फ्री हिट असेल काय सर? फ्री हिटचा इशारा. याच उघडा डोले पहा नीट, येणारा बॉल असेल तुमच्या समोर तो मात्र फ्री हिट. फ्री हिटचा पहिला बॉल खेळणारा तुम्ही देखील पाहिला असेल. हॅट्रिक साठी 1001 रुपये आहे सागरजी दादा गोरवले यांच्याकडून. दोन्ही गोलंदाजासाठी चांगली गोलंदाजी पहा. फ्री हिटचा बॉल होता, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, जशी गोलंदाजी हवी होती तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिरुद्ध करतोय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर आहे. अजूनही बॉल येणे आहे या चेंडू, या षटकातील 2, अर्थात एकच चेंडू बाकी आहे या षटकातील. एक बॉल आहे येणे बाकी या षटकातील. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंगला पाहता बॅटर. लागवड 2 षटका मारेल त्याला सागर गोरेगाव बसणार 200 रुपये. 2 षटका मारलं तर लागोपाठ 2 षटकार ठोकले तर सागरदादा गोरवले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात येईल. ओहो, यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ब्रह्मास्त्र वापरला, तितकी चांगली थ्रो, बंद स्टम्प्स, फलंदाज बाद. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. शेवटचा बॉल होता, ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. संघाची धावसंख्या 6 धावा अजूनही बनवायच्या तुम्हाला. 14, 5 चेंडू 14 धावा अजूनही मॅच ऑन आहे. न्यू बॅटर इन होईल मजगाव संघ की VR गायमुख संघ. अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ दाखल होईल? 6 धावा धावा फलकावरती, 6 धावा, 6 अजूनही करायच्यात तुम्हाला. 14, 5 चेंडू वरती. टीम मीटिंग नकोय VRC गायमुख संघ, टीम मीटिंग नकोय सर. स्पीडअप घ्या सर, स्पीडअप घ्या. KP दादा, दादा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती सुनील आलाय. 6, 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा समीकरण. न्यू बॅटर इन झाल्या मैदानाच्या आतमध्ये. नयन साठी पहिलाच बॉल. लोबो फुलटॉस खोदून काढलाय, डिपेशचा कव्हर, लॉंग ऑफच्या रिजनच्या डोक्यावरून 1 बाउन सीमारेषे पार. ना भीती, फक्त आणि फक्त छत्रपतींचा छावा. नयनच्या बॅट मधून मिळतील 4 धावा. 4 धावा अजूनही जोडल्या जातील गुणतालिकेवरती. अजूनही मॅच आज ऑन आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी करायचे तुम्हाला 10. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या भिंतीची विट्ट स्वतः लोक उभे करत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. अरे जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये? काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये? जिथं झेल होता तिथं धरणीला दान झालंय, जीवनदान दिलंय. 2 धावा एकवटल्या गेल्या. 3 चेंडू अजूनही तुम्हाला करायचे आहेत. 8 धावा. हर सिर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जा समा जाए वो समिंदर होता है. जीवन का कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जन जीत जाए वो सिकंदर होता है. या मॅच मध्ये काय सिकंदर कोण ठरेल? जबरदस्त परिस्थिती कुठली असू दे, परिस्थितीमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचा विश्व
अर्थात ताकद देखील ठेवावी लागते. 3 चेंडू अजूनही बनवायचे. 8 धावा. काय घडलं जाते पुन्हा एकदा बॅटची लिडिंग झाली काय? बॅट कट, एक सिंगल अजूनही करायचे तुम्हाला. 2 चेंडू 7 धावा. मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील काय? 2 चेंडू 7 धावा अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असेल तर तुमच्या यशाला पर्याय नाही. भगवद्गीतामध्ये एक वाक्य, मेहनत करून तुमचे स्वप्न जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही सिद्धांत बदला, तुम्ही रस्ता बदलू नका. कारण झाड नेहमी पानं बदलवत असतो, कधीच मुलं बदलवत नाही. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 2 चेंडू अजूनही करायच्यात तुम्हाला. 7 धावा. 7 धावा अजूनही 2 चेंडूवरती तुम्हाला करायच्यात. स्ट्रायकिंगला बॅटर तुम्ही पाहताय नयन. चांगला स्ट्रोक पहा, कलात्मकता, नजाकत भरलेला जबरदस्त फटकेबाजी. बिग 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 षटकार. 1 चेंडू अजूनही करायचा तुम्हाला. 1 धाव. 1 धाव. 1 चेंडू करायच्यात. काय मॅच रंगतदार. समीकरण होतं 5 चेंडू 14 धावा. समीकरण येऊन पोचलं 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. एक चेंडू आणि 1 धावा जिंकण्यासाठी जबरदस्त मॅच पाहायला मिलती जाते. तालीमी नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद तय करते आसमान छूने की. झाले एक बॉल आहे दादा. ही मॅच काढून दिली तर 1000 कोणाला जो काढून दिली मॅच बॉलरला की बॅट्समनला. हा मॅच विन होईल. बॉलर किंवा सुनील तातलेले ही मॅच जर विन केली तर आमचे सागर दादा गोरेवले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. चला जाऊया. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावा. जबरदस्त. रख खून में उबाल जब तक जवानी है. रख खून में जवाल उबाल जब तक जवान है. भावेश अर्थात नयन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रुपेश चाचलेने कॅश घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रणित लाड या दादांकडून देखील. शेवटचा बॉल. 1 चेंडू 1 धावा. एकदा जोरदार आले शेवटच्या बॉल साठी. सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळतोय. हे मॅच जर काढून दिली तर जिंकून दिले तर गोलंदाजसाठी 1000 रुपयाचं. हा शेवटचा बॉल होता आणि मॅच मजगावच्या दिशेनं अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. मजगाव संघ, श्री दहावीर क्रिकेट संघ मजगाव अंतिम सामन्यामध्ये प्रवेश. मालूक गावा संघासमोर अंतिम सामन्यामध्ये 1 ओव्हरचा षटकार राहील. 1 षटकाचा सामना. शेवटचा बॉल होता. चांगला स्ट्रोक. 1 बाउन्स सीमारेषा पार केला आणि अर्थात टीम फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय श्री दहावीर क्रिकेट संघ मजगाव. चला अंतिम सामना
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने GTC तला रायगड चषक 2025 चा अभूतपूर्व सोहळा वाटचाल परंपरेची वाटचाल क्रिकेट सोबत जोडलेल्या एक अतूट नात्याची. हॅलो हॅलो, मी सन्माननीय सुनील दादा चासले यांना विनंती करतो आपण व्यासपीठासमोर यावं. सुनील दादा चासले, त्याच्यानंतर दीपक आरेकर सर आपण व्यासपीठासमोर यावं. दीपक आरेकर सर आपण व्यासपीठासमोर यावं. मी सन्माननीय GTC अध्यक्ष विठोबा भोर साहेब यांना विनंती कर की आपण आपल्या खजिनदार इथे जितेंद्र चव्हाण साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभली आहे. त्यांचं सुद्धा GTCच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मी आपले राजसाहेब चोरगे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यावं. राजसाहेब या. मी विकेश डिके सर यांना सुद्धा विनंती करतो. त्याच्यानंतर माही आंबेकर आपण सुद्धा कुठे असाल तर प्लीज व्यासपीठ. मी काशोकल गावचे कर्णधार तेजस वाघे यांना सुद्धा विनंती कर की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. रुपेश सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तेजस वाघे यांचा सत्काराने सन्मान करावा. तसेच दीपक आरेकर सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तेजस तर मी विठोबा भोर साहेब यांना विनंती कर की आपल्या शुभ हस्ते दीपक आरेकर यांचा सुद्धा सत्काराने सन्मान करावा. तर त्याच्यानंतर तसेच मी राम धुरे सर यांना सुद्धा विनंती करेल की आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. राम धुरे सर यांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठासमोर यावं. मी सन्माननीय अध्यक्ष साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते राम धुरे सर यांचा सुद्धा येतोच्या सत्काराने सन्मान करावा. पहिल्याच बॉलवरती प्रारंभ आणि शुभारंभ. मजगावचा दमखम दाखवणारा स्टार खेळाडू विकासच्या बॅट मधून विकास अर्थात दहावीर क्रिकेट संघ मजगावचा एक्का हिरो विकासच्या बॅट मधून आरपार सीमापार बिग एट सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी पहिल्याच बॉलवरती. याही वेळेस ब्रह्मास्त्र वापरलं गेले. जबरदस्त फटकेबाजी विकासची या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळेल. निश्चितच एक ओव्हरची ना सर विचारानंतर एक षटकाचा मॅच आहे. अंतिम सामना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने GTC चषक 2025 चा अभूतपूर्व सोहळा. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर स्विंग मिस झालाय. चला आमचे GTC कमिटीचे सचिव सन्माननीय आदरणीय विशालजी बैकर सरांचा या संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या वाणीतून चांगलं सुस्वर समालोचन ऐकलात. आमचे साथी समालोचक विशालजी बैकर सरांचा एक छोटासा सत्कार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या GTCच्या माध्यमातून विशाल बैकर सरांचा एकदा जोरदार टाळ्या. ज्यांचं समालोचन संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळालं असं आमचे प्रेरणा सर आमचे मार्गदर्शन विशालजी बैकर सरांचा एक सन्मान. एक गावावरून या मॅच या स्पर्धेसाठी दाखल झाले. निश्चितच हे क्रिकेटवरती असलेलं प्रेम दादांचं. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये एकेतर्फेला शुभ सत्कार आणि दुसऱ्या बाजूला फटका षटकारांची आशीर्वादी चौकारांच्या आशीर्वादी पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी मालूक गाव आणि त्याच्या सोबतीनं फायटिंग करतोय श्री दहावीर क्रिकेट संघ अर्थात मजगाव. हो यावेळी चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर स्विंग मिस झालं. काय घडलं जाते दोन्ही गाड्या एकाच रुळावरती पाहायला मिळतात. एक गाडीचा अपघात निश्चितच झालाय. विकेटचं पतन. हादरा क्रमांक पहिला टीम दहावीर क्रिकेट संघ मजगाव या संघाला. संघांची समीकरण पाहता 15 धावा 7 चेंडू मध्ये रोवल्या गेल्या. येणार समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी तुम्हाला बनवायच्या 16 धावा. तेज तरार भन्नाट वेग
या वेगाच्या अगेन्स्ट कलात्मकता स्ट्रोक पाहायला मिळाले, अर्थात विकासची 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे तुम्हाला 16 धावा. त्वरित जा मजगाव, पहा जबरदस्त. काय सर, बॉल पाठवा मैदानावरती, बॉल पाठवा, त्वरित बॉल पाठवा. यस गेलेत, थँक्यू सो मच. गेले पाठवले सर, पाठवले. 6 चेंडू 16 धावा 6 चेंडू. जबरदस्त. ह्याची देही ह्याची डोला मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि आजच्या दिवसाची क्रिकेटची मेजवानी. वाटचाल परंपरेची वाटचाल, विश्वासाची वाटचाल, या क्रिकेट सोबत जोडलेल्या एका तूट नात्याची. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा खेळतोय आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या असोसिएशन या तला रायगडसाठी. एक पाऊल या तला रायगडसाठी, असोसिएशनसाठी एक पाऊल युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी. गत वर्षानं प्राप्त झालेल्या अभूतपूर्व सोहळ्यानंतर एक अभूतपूर्व सोहळा, उत्कृष्ट आणि उत्कृष्टसाठी घेतलेली ही उत्तुंग भरारी, एक अफलातून स्पर्धा, क्रिकेटचा थरार. आजच्या दिवसाची क्रिकेटची मेजवानी. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. धावीर क्रिकेट संघ मजगाव त्याच्या सोबतीनं फायटिंग करतोय. मालूक गाव, सागर आणि अजयची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 6 चेंडू 16 धावा 6 चेंडू. गाय अर्थात मालूप की मजगाव. अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ विजय ठरेल आणि या चमचमणाऱ्या जीटीसी चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल सुवर्ण अक्षरामध्ये. येणारे 6 चेंडू 16 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती मालूक संघ मजगाव संघाची एक्सप्रेस प्रथमेश बॉलिंग इन वरती, अर्थात पॅडी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. काय घडलं जाईल सामन्यासाठी. पहिलाच बॅटर स्ट्रायकिंगला पाहताय. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू, हवा फ्रॉम द बॉडी. अतिरिक्त धावसंख्येनं श्री गणेश केल्या. आता करण्यासाठी तुम्हाला समीकरण आहे 6 चेंडू 15 धावा. स्ट्रायकिंगला पाहताय सागर. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. असोसिएशनची ही मान्यताच्या एक संकष्ट चतुर्थीच्या दिवसाचा औचित्य साधून एक भव्यता आणि दिव्यता हा क्रिकेटचा सोहळा संपन्न होत आहे. शेवटचे 6 बॉल. जबरदस्त वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. प्रत्येकी षटकारासाठी आमचे सागरदादा गोरवले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. दिलदार व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती जोडल्या जातात. अनेक क्रिकेटसाठी, अनेक गोलंदाजसाठी, फलंदाजसाठी त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील लागतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रथमेश आणि स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. हा ही गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी. या क्षणाला जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. मालूक संघाचा अष्टपैलू खेळाडू बॅक टू द डगआउट झालाय. नाव आहे सागर. सागरला मैदान सोडावं लागेल. सागरची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर आदित्य 49 ची जर्सी परिधान करून. आदित्य अजूनही करायचे तुम्हाला.